नागरिकांकडून वसूल केलेल्या करांच्या रकमेतून महापालिकेचा कारभार चालतो। शहरातली विकास कामं मार्गी लागतात, पण याच करातून गोळा केलेल्या लाखो रुपयांची उधळपट्टी होत असेल तर ती देखील चहापान आणि हारतुऱ्यांसाठी। नाशिक महापालिकेकडून माहितीच्या अधिकाराखाली उपलब्ध झालेली ही आकडेवारीच पहा। महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते यांनी गेल्या वर्षभरात चहापानावर 9,70,165 रुपये खर्च केल्याची माहिती उजेडात आली आहे। सार्वजनिक सुट्ट्या आणि शनिवार रविवार वगळले तर दर दिवशी सुमारे 4,000 रुपयांचा चहा महापालिकेत प्यायला जातो। शिवाय महापालिकेनं हारतुरे आणि पुष्पगुच्छांची खरेदी केली ती वर्षाला 4,26,630 रुपयांची, म्हणजेच दिवसाकाठी सुमारे 1,500 रुपये। 4-4 हजार की चाय और रोज के 1,700 रुपए के पुष्पगुच्छ बांटे जा रहे हैं। मेरे को समझ नहीं आ रहा कि यहाँ पे कौन ऐसा वीआईपी आ रहा है जिसको इतने पुष्पगुच्छ। पूरे साल भर में 4,27,000 के पुष्पगुच्छ बांट दिए। इतनी यहाँ पर वो चल रहा है और इसको हम लोग बोलते हैं स्मार्ट सिटी का कॉन्सेप्ट चल रहा है। राज ठाकरे जी बोलते हैं गार्डन सिटी बन रही है या क्या बन रहा है, ये तो हमें पता लग रहा है लूट सिटी बनती जा रही है। जी परिस्थिती महापालिकेची तीच जिल्हा परिषदेची। नाशिक जिल्हा परिषदेत 2013-14 मध्ये चहा नाश्त्यावर खर्च झाले 1,29,000 रुपये। 2014-15 मध्ये हाच खर्च 1,47,000 पोहोचला। हारतुऱ्यांवरचा खर्चही दुपटीने म्हणजे 4,635 वरून 10,200 रुपये झालाय। त्यामुळे या उधळपट्टीवर आता टीका होऊ लागली। गांव में कोई काम नहीं हो रहा, शालाओं में ब्लैक बोर्ड नहीं है, स्विचेस नहीं है, बिजली का कनेक्शन नहीं है और यहाँ पर ये लोग पुष्पगुच्छ के नाम पर महीने में साल में 10-10 हजार रुपए खर्च कर रहे हैं और चाय पी रहे हैं 2,70,000 की चाय। ये हैरानी की बात है कि ऐसे अधिकारियों को हम लोग यहाँ पर पाल रहे हैं। प्रत्येक लोकप्रतिनिधीकडे अतिशय सक्षम बलदंड आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असतो। हे हारतुऱ्यांचे आपण तो स्वतः करू शकतो, मग असं असताना तो शासनाचा पैसा, सरकारचा पैसा का बरं वापरतो? हा सर्वसामान्य जनतेला पडलेला कायमचा प्रश्नच आहे। गेल्याच आठवड्यात झी मीडियाने महापालिकेच्या मुख्य कार्यालयात विजेवर होणाऱ्या उधळपट्टीवर प्रकाशझोत टाकला होता। आता चहापान आणि हारतुऱ्यांच्या उधळपट्टीवर प्रशासनाला खडसावण्याची वेळ आली आहे। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।